मेघना, अगं किती रडणार आहेस? प्लीज शांत हो. कशी शांत होऊ ग? का केलं त्याने असं? खोटं बोललाय तो. खोटं बोलला तो सगळ्यांशी. किती स्वप्न पाहिली होती मेघनाने, किती खुश होती ती. आय नो, किती त्रास झाला असेल ना तिला हे कळल्यावर. तुला खूप त्रास होतो हे कळतंय मला मेघा, पण मेघा जरा विचार कर. गोष्टी यापेक्षा पुढे गेल्या असत्या तर तुला जास्त त्रास नसता का झाला? तू त्याच्यामध्ये गुंतत गेली असतीस आणि फार कठीण झालं असतं यातून बाहेर पडणं. असं समज की बाप्पा तुझ्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. म्हणूनच हे नातं फार पुढे जाण्याच्या आत आपल्याला कळलं. मला खरं तर शमिकाला थँक्स म्हटलं पाहिजे. तिने सांगितलं नसतं तर. त्याने इतकं हुशारीने हँडल केलं ना सगळं. माझ्याकडे तर अर्धवट पुरावे होते, पण त्याने इतक्या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या ना की नचिकेत पुढे काही बोलूच शकला नाही. पण जय, मेघनाबद्दल खूप वाईट वाटतंय रे मला. जय, तुला असं वाटत नाही आता तू अभिजित आणि मेघना बरोबर असायला हवंस म्हणून? आय मीन बघ ना, जेव्हा जेव्हा तुला गरज होती प्रत्येक वेळी अभिजित तुझ्या सोबत होता. मला असं वाटतं की आता अभिजित आणि मेघनाला तुझी खूप गरज आहे जय. नाही, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे शमिका. मला जेव्हा गरज असते तेव्हा अभि माझ्या जवळच असतो. पण आताची सिच्युएशन खूप वेगळी आहे. आय मीन मला नाही माहिती अशा वेळेस काय बोलायचं असतं आणि मी काय करणार आहे तिकडे जाऊन. असंही त्यांना तिकडे खूप त्रास झालाय. पण आजकाल हे सगळं फार नॉर्मल आहे ग. ठीक आहे, तिचं लग्न तर झालं नव्हतं ना. इट हॅपन्स यार. शमिका, तू उगाच या सगळ्याचा त्रास करून घेऊ नकोस. इतकं मनाला लावून घेऊ नकोस. एक लक्षात ठेव, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुझ्या आयुष्यात याहून खूप चांगला मुलगा येईल आणि तुला अशी स्वप्न दाखवेल जी तू पूर्ण करू शकेल. आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यात जे पाणी असेल ना ते आनंदाचं असेल. हॅलो. हाय रिया, इट्स मी राहुल. वा, नव्याने त्रास द्यायला नवीन नंबर घेतलात का आपण? मग या नवीन नंबरवरून नव्या मुली लोकेट करा ना. आधीच ज्यांना त्रास दिलाय त्यांचे नंबर पुन्हा कशाला डायल करता? रिया, तू प्लीज बोल. शिव्या दे हवा असला तर. तुझा ओरडा खायलाच फोन केलाय मी. राहुल जस्ट शट अप. आणि प्लीज मला इरिटेट करू नकोस, कळलं? रिया मला माफी मागायची तुझी. प्लीज माफ कर मला, प्लीज. राहुल प्लीज, मला तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये, कळलं? शमिकाने तुझ्या कानाखाली मारली ना, इनफॅक्ट मीच ते करायला पाहिजे होतं. तसं कर हवं तर. नाही, तसं केल्याने जर तुझा राग शांत होणार असेल ना तर वही सही. पण त्यासाठी तर तुला मला भेटावं लागेलच ना. रिया, त्या दिवशी नंतर आपण आजपर्यंत भेटलो नाहीये ग. प्लीज भेट ना. प्लीज, मला सॉरी म्हणायचंय तुला. राहुल तुला एकदा सांगून कळत नाही का? आय एम नॉट इंटरेस्टेड. मला तुझ्याशी बोलण्यात आणि तुला भेटण्यात जराही रस नाहीये. त्यामुळे प्लीज मला पुन्हा फोन करू नकोस आणि मला भेटण्याचाही प्रयत्न करू नकोस. तेवढी तुझी लायकीच नाहीये, कळलं?
लवकरच कळेल कोणाची लायकी काय आहे ते. पण रिया, तुला मला भेटावं तर लागणारच. अगं तू नाही भेटलीस तर माझा प्लॅन पुढे कसा जाणार? तू तर एंट्री कार्ड आहे शमिकापर्यंत पोहोचण्याचं. शमिकाला बर्बाद करायचंय मला. शमिका थांब, शमिका थांब. शमिका, तिकडे जाऊ नकोस. शमिका, शमिका, तिकडे जाऊ नकोस. शमिका, शमिका थांब. शमिका, तिकडे जाऊ नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. शमिका, हा काय प्रकार आहे? मला शमिकाचं स्वप्न का पडलं आणि ते सुद्धा असं? काय हॉरिबल स्वप्न होतं. शमिका, आई, बघू पेपर. अभि, एक विचारू तुला? काय ग, बोल ना. शमिका आवडते ना तुला? आई, काही काय बोलतेस? असं काही नाहीये. हे माझ्याकडे बघ. आई आहे मी तुझी. मला सगळ्याच गोष्टी नसतील कळत अभि, पण बऱ्याच गोष्टी जाणवत आहेत. मगाशी ती एक मुलगी आली होती. काय बरं तिचं नाव? शमिका. शमिका नाही, रिया. तिच्या बहिणीची आणि अभिजितची पत्रिका अगदी तंतोतंत जुळते. हे अभिजितचं जॅकेट ना माझ्याकडे राहिलं होतं, म्हटलं तुम्हाला देऊन जाऊ. दादा झोपलाच नाहीये, इथेच उभा आहे रात्रभर खिडकीत. काय? हो. आई, जर ती मला आवडत असती तर मी तिला कधीच माफ नसतं का केलं? मी तर धड बोलतही नाहीये तिच्याशी. कारण तुला ती आवडते. तिला दूर ठेवायला बघतोयस तू. तुला माहितीये ती जयसाठी इथे आली. तिचं आणि जयचं लग्न होणार आहे म्हणून तू तिला विसरायला बघतोयस, हो ना? माझ्या मुलात बदल होतोय तो मला कळणार नाही अभि. तुझ्यात होणारा बदल बघते मी. विशेषतः शमिका आजूबाजूला असेल तेव्हा जास्त. आई, असं काही नाहीये का? चल, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. अभि, आज रविवार आहे. तू कधीपासून दिवस विसरायला लागलास अभि? अगं,
ते ऑफिस चुकून म्हणालो मी. जयकडे जायचंय. ना फुलं कलर्स. जय मला म्हणत होता की पार्टीच्या दिवशी तू खूप छान अरेंजमेंट्स केली होतीस, राईट? हाय आत्या. हाय आत्या, जय आहे? एक मिनिट. जय, अभि आलाय. अभि, इनफॅक्ट शमिकाच्या वतीने मी तुझी माफी मागते. आय एम रिअली 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 व्हेरी सॉरी. नाही, इट्स ओके आत्या. या ओके. हे हाय अभि. आत्या, आम्ही जरा कामाचं बोलतो. हा, तर मी काय म्हणत होते, तुला फुलं आणि रंग खूप आवडतात ना? हो. मला सांग, तुझ्या आणि जयच्या लग्नात तुला नेमकी कुठली फ्लावर थीम हवी आहे? काय ठरवलंयस लग्नात? अगं, इतका विचार काय करतेस? प्रत्येक फुलाची स्वतःची अशी एक डिस्टिंक्टिव्ह क्वालिटी असते. आता हे बघ, मला ही रेड चायना रोजेस, केनियन्स, कार्नेशन्स खूप आवडतात. आता ह्या गुलाबाकडे बघ ना, त्याला म्हणतातच फुलांचा राजा. कसला दिमागदार दिसतो की नाही? म्हणजे सोफिस्टिकेटेड, स्मार्ट, आणि त्याचा तो मादक रंग. नॉट जस्ट दॅट, आपल्या मनात नेमकी कुठली भावना आहे ती समोरच्या व्यक्तीकडे छानपणे पोचवू शकतो या रेड रोजेसमुळे. आणि त्या उलट ही व्हाईट केनियन्स किती साधी सिंपल फ्लावर्स आहेत ना, पण खूप मोहक. म्हणजे पटकन यांच्याकडे लक्ष जात नाही, पण एकदा लक्ष गेलं की यांच्याकडून नजरही नाही हटत. इतकी साधी फुलं, पण सोप्या भाषेत सगळं काही सांगून जातात. अगदी तुझ्यासारखी. ए, तुझ्याशी गप्पा मारत बसले आणि तुझ्यासारखी बोलायला लागले ना. किती बोलतेय मी. नॉट जस्ट दॅट, मी एकटीच बोलतेय, तू काहीही बोलत नाहीयेस. बोला, काय ठरलं तुमचं? खरं सांगू का, अजून तरी नाही ठरलं, पण ठरल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन. हो नाही, लवली फ्लावर्स. माई, तू बघतेस ना, सासू सून सतत अशा काहीतरी लक्झुरियस कामात बिझी असतात, नाही का? ए जय, या दोघींचं तुमच्या लग्नानंतर पण असंच चालू राहिलं ना तर तुमचं काही खरं नाही. हा, हॅलो अभिजित. हॅलो. हाय. ऍक्च्युली मी तुला भेटणारच होते. आय वॉन्टेड टू से सॉरी आणि तुला थँक्यू पण बोलायचं होतं. आणि शमिका जी काही बोलली त्यासाठी वी आर रिअली सॉरी. नाही, इट्स ओके. अभिजित, मी पण तुला मनापासून सॉरी म्हटलं रे. रिया कुठे? ती ना सुपर मार्केटला गेली आय थिंक. माई, हा ना? सँडी, तुला आपल्या नवीन फॅक्टरीचे फोटोज बघायचे होते ना? दाखवते ना, चल. ओ दे हिअर. ओके, प्लीज एक्सक्यूज. शमी, ये बेटा. माई, रिया कशी आहे? बरी. मुळातच काहीही झालं ना तरी त्यातून पटकन बाहेर येते ती. कुठल्याही गोष्टीची फार काळ खंत किंवा काळजी वाटत नाही तिला. आता इतकं सगळं झालं पण अपराधीपणाची भावना वगैरे काहीही नसते तिला.
परत पूर्वीसारखं आयुष्य तिचं सुरू होतं. तसं आता झालंय सुद्धा. पण म्हणूनच मला जास्त काळजी शमिकाची वाटते. हे तिच्या बाबतीत असं काही झालं असतं ना तर तिला सावरणं फार कठीण झालं असतं. फार हळवी आहे ती. इकडे ये ना. हो हो आले. हा अभि मी जरा जाऊन येते. हं अरे कुठे हरवलास? आता काय तू पण निघून गेलास? काय करायचं मी? बरं ठीक आहे, आता आलाच आहेस तर डिनरसाठी थांब. तुला खाण्यापिण्याशिवाय काही दुसरं सुचत नाही का रे? काम संपू आधी. चल. हा ड्रायव्हर पण ना फोन का नाही उचलत आहे? हा हॅलो, अहो कुठे आहात तुम्ही? गाडी बिघडली? कुठलं गॅरेज? हा बरं बरं ठीक आहे इट्स ओके. मी टॅक्सी करून घरी जाईन. हो काळजी करू नका, मी टॅक्सी घेऊन जाईन. प्लीज 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 रिया थांब ना प्लीज. रिया लिसन. रिया प्लीज. रिया ऐक ना प्लीज. आय एम रिअली सॉरी, मला माफ कर. रिया प्लीज माझं एकदा म्हणणं तरी ऐकून घे. थँक्स. रिया मला तुझा कुठलाही गैरफायदा घ्यायचा नव्हता. कुठलेही मिसबिहेव करायचा हेतू नव्हता माझा. रिअली तुला एकतर स्वतःचा तोलही सांभाळता येत नव्हता. आता अशा परिस्थितीत जर मी तुला कारपर्यंत घेऊन गेलो असतो तर चार चौघांनी बघितलं असतं ते. एकतर तू खूप प्यायली होतीस, त्यात वाटेल ते बरळत होतीस. आता असं जर आजूबाजूच्या लोकांनी बघितलं असतं तर ते नको होतं मला. म्हणून म्हटलं हॉटेलच्या एखाद्या रूम मध्ये तू थोडा वेळ रेस्ट करशील, फ्रेश होशील. आणि नाही टेल मी, याच्यात काही चुकलं का माझं? प्लीज. त्यावेळी नेमका अभिजित तो अगं त्या रूम मध्ये आला आणि त्याला वाटलं की मी आणि नॉट ॲट ऑल. ओके थोडा वेळ हे खरं समजू आपण, पण मग तू हे सगळं अभिजितवर का ढकललंस? अगं तिथेही तोच गैरसमज झाला ना. म्हणजे अभिजित तुझ्या रूम मधून बाहेर आला आणि मी आणि शमिकाने ते पाहिलं. आम्हाला वाटलं की हे बघ रिया फॉरगेट इट प्लीज. या सगळ्या गैरसमजामध्ये ना तू चिडलीस माझ्यावर. प्लीज रागावू नकोस. मला माफी हवी आहे तुझी. प्लीज. ओके I'll forgive you. थँक्स. कॅब शोधतेस? नाही, इफ यू वॉन्ट मी ड्रॉप करू शकतो तुला. अगं 2 फ्रेंड्स आहेत फक्त गाडीत. रिया तू नाही म्हणालीस तर मला वाटेल तू माफ नाही केलंस मला. प्लीज. आता खरा प्लॅन सुरू झालाय शमिका. आय एम ऑन माय वे.